सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी आता गोवा सज्ज झालेला आहे आणि गोव्यामध्ये मोठ्या संख्येने जे पर्यटक आहेत ते दाखल होत आहेत। गोवा बीच सज्ज झालेले आहेत। हे समोरचे जे आपण कॅसिनो बघतोय ते कॅसिनो सुद्धा आता सज्ज झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। हे आत्ताचे आपण समोरचे दृश्य बघतोय, संध्याकाळचं जे दृश्य असेल ते नयनमन्य एक वेगळं असेल, कारण या संपूर्ण ज्या क्रूजवरती जी लाइटिंग विद्युत रोषणाई असू दे किंवा वरती जे लेजर शो आणि वेगवेगळे जे कार्यक्रम आहेत सेलिब्रिटींचे ते होत असतात आणि समोरची हे संपूर्ण जी क्रूज आहेत ती आता सज्ज झालेली आपल्याला पाहायला मिळत आहेत। मोठमोठे सेलिब्रिटीज या ठिकाणी येतात, मोठमोठ्या लेवलची माणसं या ठिकाणी येतात आणि वर्षाचा जो थकवा आहे तो घालवण्यासाठी या संपूर्ण एन्जॉयमेंट करतात। खरं तर बिग डॅडी आणि डेल्टिन किंवा इतर कॅसिनो जे आहेत हे एक महत्त्वाचे आणि मोठी हे गोव्यातील जे कॅसिनो आहेत त्यापैकी एक आहेत, असं म्हटलं तर वागो ठरणार नाही। खरं तर या संपूर्णच ठिकाणाहून जे बोटी आहेत त्या ठिकाणी या ठिकाणी सप्री होतील, या बोटी कॅसिनोपर्यंत नेतील आणि कॅसिनोमध्ये वेगवेगळे गेम्स आहेत, वेगवेगळे खाद्यपदार्थ आहेत, मनोरंजनाच्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत, मनोरंजन केले जातील। या ठिकाणी आपण पाहतोय की योग सेतू सुद्धा एक महत्त्वाचा जो पूल आहे किंवा त्या ठिकाणी लोक योग करतात, अशा पद्धतीचे जे वेगवेगळे ठिकाणे आहेत ती सध्या आता गजबजू लागतील। आता सकाळची वेळ आहे, दुपारनंतर जे एक चित्र असेल ते वेगळे आहेत। मात्र जर सध्या पाहायला गेलं तर पणजीतील हे जे कॅसिनोज आहेत ते आता सज्ज झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। पुढे जर्नल अजय सोबत नंदकिशोर गावडे, TV9 मराठी, गोवा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।